वारंवार विचारले जाणारे 100 प्रश्न पाहणार आहोत. आणि यामधील आपला पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाला काय म्हणतात? आणि याचे उत्तर आहे, 1857च्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटले जाते. प्रश्न 2, दुहेरी शासन पद्धती कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? आणि याचे उत्तर आहे, दुहेरी शासन पद्धती रॉबर्ट क्लाइव्ह या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 3, 1857च्या उठावाचे नेतृत्व कोण कोण करत होते? याचे उत्तर आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब आणि बेगम हजरत महल हे काही प्रमुख नेतृत्व करणारे होते. प्रश्न 4, भारतातील पहिला इंग्रजी गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता वॉरन हेस्टिंग. हा भारतातील पहिला इंग्रजी गव्हर्नर जनरल होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हा होता. प्रश्न 6, सुरत अधिवेशन जे 1907 मध्ये झालेलं होतं, तर या 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसचे 2 गट कोणते बनले होते? तर ते 2 गट बनले होते, एक उग्रमतवादी आणि दुसरा सौम्यमतवादी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील स्थायी जमीन महसूल व्यवस्था कोणी सुरू केली? तर भारतातील स्थायी जमीन महसूल व्यवस्था लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केलेली होती. प्रश्न 9, ब्रिटिश भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कधी सुरू झाली? आणि याचं उत्तर आहे, 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे ही रेल्वे सेवा सुरू झालेली होती. प्रश्न 10, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी व कोणी केली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झालेली आहे आणि ती ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी केलेली आहे. प्रश्न 11, स्वदेशी चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर स्वदेशी चळवळ ही 1905 मध्ये सुरू झालेली होती बंगालच्या फाळणीच्या विरोधात. प्रश्न 12, बंगाल फाळणी कोणी केली व कधी केली? तर बंगाल फाळणी ही लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये केलेली आहे. प्रश्न 13, बंगाल फाळणी कधी रद्द करण्यात आली? तर 1911 मध्ये बंगाल फाळणी रद्द करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, होमरूल चळवळ कोणी सुरू केली? तर होमरूल चळवळ ही लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 15, भारतात पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण? तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर. 1913 मध्ये यांना भारतात पहिला नोबेल पुरस्कार मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 16, 1919चा रौलट कायदा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हा कायदा स्वातंत्र्य आंदोलन छेडण्यासाठी लागू केला गेलेला होता. प्रश्न क्रमांक 17, जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? आणि याचं उत्तर आहे, 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, जालियनवाला बाग हत्याकांडाचा आदेश कोणी दिला? तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा जो आदेश आहे तो जनरल डायर यांनी दिलेला होता. प्रश्न क्रमांक 19, महात्मा गांधींनी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांना नैतिक आधार दिला नाही? तर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना नैतिक आधार दिलेला नाही. प्रश्न क्रमांक 20, असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर ही चळवळ 1920 मध्ये सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 21, असहकार चळवळ का थांबवली गेली? तर चौरी चौरा ही घटना झालेली होती 1922 मध्ये. या घटनेनंतर असहकार चळवळ थांबवण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 22, सायमन आयोग भारतात कधी आला? सायमन आयोग भारतामध्ये 1928 मध्ये आलेला होता. प्रश्न क्रमांक 23, सायमन आयोगाच्या विरोधात प्रसिद्ध घोषणा कोणती होती? सायमन गो बॅक ही सायमन आयोगाच्या विरोधात प्रसिद्ध घोषणा त्यावेळी दिली गेली होती. प्रश्न क्रमांक 24, नेहरू रिपोर्ट कधी सादर झाला? आणि याचं उत्तर आहे 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट सादर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25, लाहोर अधिवेशन जे 1929 मध्ये झालेलं आहे, तर यामध्ये महत्वाचा ठराव कोणता संमत झालेला आहे? तर तो ठराव आहे पूर्ण स्वराज्याचा ठराव. प्रश्न क्रमांक 26 जानेवारी 1930 का हा दिवस म्हणजे. प्रश्न क्रमांक 28, दांडी मार्च का केला गेला?
तर मिठाच्या कराविरोधात सत्याग्रह करण्यासाठी हा दांडी मार्च केला गेलेला होता. प्रश्न क्रमांक 29, गांधी आयर्विन करार कधी झाला? 1931 मध्ये गांधी आयर्विन करार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 30, 3 फुटांचे गोलमेज परिषद कोणत्या कालखंडात घेण्यात आली? तर या गोलमेज परिषदा 1930 ते 1932 या कालखंडामध्ये घेण्यात आलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 31, भारत सरकार कायदा 1935 कोणत्या प्रमुख गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे? तर भारत सरकार कायदा 1935 हा प्रांतीय स्वायत्तता आणि फेडरल सरकारची संकल्पना या प्रमुख गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. प्रश्न 32, भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? 9 ऑगस्ट 1942 मध्ये भारत छोडो चळवळ सुरू झालेली होती. प्रश्न 33, भारत छोडो चळवळीचे मुख्य घोषवाक्य काय होते? करा किंवा मरा हे मुख्य घोषवाक्य भारत छोडो चळवळीचे होते. प्रश्न क्रमांक 34, आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? आणि याचे उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 35, लॉर्ड माउंटबॅटन योजना कोणत्या वर्षी आली? 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन योजना आलेली आहे. प्रश्न क्रमांक 36, भारत कधी स्वतंत्र झाला? तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, 15 ऑगस्ट 1947 ला. प्रश्न क्रमांक 37, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? आणि याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 38, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? आणि उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 39, संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 40, भारतीय संविधान कधी लागू झाले? आणि याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 41, पहिले सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? तर ती 1951 ते 52 या दरम्यान झालेली होती. प्रश्न क्रमांक 42, पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1951 या वर्षी पंचवार्षिक योजनांना सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 43, भाकरा नांगल धरण कोठे आहे? आणि याचं उत्तर आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 44, देशभरातील पहिली औद्योगिक धोरण घोषणा कधी झाली? ही घोषणा झालेली होती औद्योगिक धोरण घोषणा 1948 मध्ये. प्रश्न क्रमांक 45, हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते. प्रश्न क्रमांक 46, धवल क्रांती म्हणजे काय? तर धवल क्रांती म्हणजे काय? दूध उत्पादन वाढवण्यासाठीची चळवळ. प्रश्न क्रमांक 47, पहिली अणुचाचणी भारताने कधी केली? आणि याचं उत्तर 1974 मध्ये पोखरण या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 48, बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ते झालेले आहे 1969 मध्ये. प्रश्न क्रमांक 49, चिपको आंदोलन कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन हे पर्यावरण संरक्षण या विषयाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 50, स्वदेशी चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? तर स्वदेशी चळवळीचा जो मुख्य उद्देश होता तो होता परकीय वस्तूंचा बहिष्कार व स्वदेशी उद्योगांना चालना देणे. क्रमांक 51, हंटर कमिशन कशासाठी प्रसिद्ध आहे? तर 1882 मध्ये लॉर्ड रिपनच्या काळात हंटर कमिशन नेमण्यात आलेलं होतं आणि याचा जो उद्देश होता तो होता शिक्षणात सुधारणा करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 52, सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये कुठे आझाद हिंद सरकार स्थापन केले? तर सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केलेले होते. प्रश्न क्रमांक 53, सुभाषचंद्र बोस यांनी नेताची ही पदवी कशी मिळवली? तर जर्मनीतील भारतीय कैद्यांनी सुभाषचंद्र बोस यांना नेताची ही पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 54, इंडियन नॅशनल आर्मीचे घोषवाक्य काय होते? तर ते होते दिल्ली चलो. प्रश्न क्रमांक 55, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कधी लागू झाल्या? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919 मध्ये लागू झाल्या. प्रश्न क्रमांक 56, भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? तर त्या होत्या सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 57, चंद्रशेखर आझाद कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर चंद्रशेखर आझाद यांचा संबंध हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
या संघटनेशी होता. प्रश्न क्रमांक 58. वंदे मातरम हे गीत कोणत्या ग्रंथातून घेतले? तर हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 59. फॉरवर्ड ब्लॉक पक्ष कोणी स्थापन केला? तर हा पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये स्थापन केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. दांडी यात्रा किती किलोमीटरची होती? तर दांडी यात्रा ही 375 किमी म्हणजे 239 मैल साबरमती ते दांडी अशा प्रकारचे अंतर आहे. प्रश्न क्रमांक 61. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे कोणी संबोधले? आणि उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे संबोधलेले होते. प्रश्न क्रमांक 62. सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणती उपाधी देण्यात आली? लोह पुरुष ही उपाधी सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 63. भारत सरकार कायदा 1935 चे महत्व काय आहे? तर स्वायत्त प्रांतीय सरकारची संकल्पना हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64. कामागाटामारू घटना कोणत्या वर्षी घडली? ही घटना 1914 मध्ये घडलेली आहे. प्रश्न क्रमांक 65. महात्मा गांधींनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर महात्मा गांधी यांनी हरिजन, यंग इंडिया आणि नवजीवन या वृत्तपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 66. चले जाव चळवळ कोणत्या काँग्रेस अधिवेशनात करण्याचा निर्णय झाला? तर ही चळवळ मुंबई अधिवेशन 1942 मध्ये झालेलं होतं. तर या अधिवेशनात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 67. पूर्ण स्वराज्य दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1930. प्रश्न क्रमांक 68. महात्मा गांधींनी साबरमती आश्रम कधी स्थापन केला? 1917 मध्ये महात्मा गांधींनी साबरमती आश्रम स्थापन केलेला आहे. प्रश्न क्रमांक 69. भारतातील पहिली महिला मंत्री कोण होत्या? तर त्या होत्या राजकुमारी अमृत कौर. ते आरोग्य मंत्री होत्या. प्रश्न क्रमांक 70. अलाहाबाद करार 1958 मधला कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला? तर हा करार लॉर्ड कॅनिंग आणि मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्यामध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 71. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? आणि उत्तर याचं लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 72. जय हिंद हे घोषवाक्य कोणी दिले? हे घोषवाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 73. संपूर्ण क्रांतीचा नारा कोणी दिला? तर हा जो नारा आहे तो जयप्रकाश नारायण यांनी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 74. हे राम हे शेवटचे शब्द कोणाचे होते? तर हे राम हे शेवटचे शब्द महात्मा गांधी यांचे होते. प्रश्न क्रमांक 75. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला? आणि याचं उत्तर आहे उधम सिंग यांनी जनरल डायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 76. बंगालचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? हे उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न क्रमांक 77. क्रिप्स मिशन कधी भारतात आले? आणि याचं उत्तर आहे 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आलेले होते. प्रश्न क्रमांक 78. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 79. भारताच्या आर्थिक नियोजनाची संकल्पना कोणी मांडली? आणि याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 80. डेमोक्रेसी ऑफ डेथ या शब्दात महात्मा गांधींनी कोणत्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली? आणि याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांना डेमोक्रेसी ऑफ डेथ या शब्दात महात्मा गांधींनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली होती. प्रश्न क्रमांक 81. गदर पक्ष कोठे स्थापन करण्यात आला? तर हा पक्ष कॅनडा या ठिकाणी स्थापन करण्यात आला. प्रश्न क्रमांक 82. भारतातील पहिले कामगार संघटना कोणी स्थापन केली? तर ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 83. स्वातंत्र्यानंतर भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर ती 1951 मध्ये सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 84. राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन करण्यात आला? हा राज्य पुनर्रचना आयोग 1953 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 85. भारत पाकिस्तान फाळणी कोणत्या कायद्या अंतर्गत झाली?
तर ही फाळणी भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 या कायद्याअंतर्गत झालेली आहे. प्रश्न 86 सायमन आयोग का पाठवण्यात आला होता? आणि याचं उत्तर आहे भारतात घटनात्मक सुधारणा तपासण्यासाठी सायमन आयोग पाठवण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 87 स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? आणि याचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 88 कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने बंगाल फाळणी प्रस्तावित केली? तर लॉर्ड कर्झन या ब्रिटिश अधिकाऱ्याने बंगाल फाळणी प्रस्तावित केलेली. प्रश्न 89 इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? तर हा नारा भगतसिंग यांनी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 90 सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला? आणि याचे उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न 91 सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? आणि याचे उत्तर आहे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न 92 भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर त्या होत्या सुचिता कृपलानी. प्रश्न 93 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळीला चालना दिली? आणि याचे उत्तर आहे अस्पृश्यता निर्मूलन चळवळ. प्रश्न 94 सुभाषचंद्र बोस यांच्या आईचे नाव काय होते? त्यांच्या आईचे नाव होते प्रभावती बोस. प्रश्न 95 नेहरूंचे बालपणीचे टोपण नाव काय होते? तर नेहरूंचे बालपणीचे जे टोपण नाव होते ते होते चाचा नेहरू. प्रश्न 96 डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. प्रश्न 97 भारतातील पहिला अणुचाचणी प्रयोग कोठे झाला? तर हा पोखरण जे राजस्थान मध्ये 1974 मध्ये झालेला आहे. प्रश्न 98 भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होते? तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 99 भारतीय संविधानात कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आल्या? तर भारतीय संविधानात 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. प्रश्न 100 गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवावं शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? तर ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राबवलेली होती. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इतिहासावर वारंवार विचारले जाणारे 100 प्रश्न पाहिलेले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.